नवनवीन तंत्रज्ञान आणि माहितीचे स्रोत यामुळे वैद्यकीय क्षेत्रात रोज बदल होत आहेत आणि त्याचा लाभ रुग्णांना होऊन आरोग्य सेवा दिवसेंदिवस प्रगल्भ होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत डायनोलॉजी या नव्या शस्त्रक्रिया शाखेच्या भारतीय अध्यायाचा अधिकृत प्रारंभ केलाय. नाशिकमध्येही गंगापूर रोड येथील केटीएचएम कॉलेज समोरील गौरव ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सदर उपचार होणार आहेत. डायनोलॉजीमुळे पारंपरिक अंदाजावर आधारित शस्त्रक्रियांऐवजी इमेज गाइडेड, कमी छेदाच्या आणि कार्यक्षमतेवर केंद्रित उपचार पद्धती शक्य झाल्या आहेत. नर्व्हची हालचाल, घसरण आणि कार्यातील बदल प्रत्यक्ष पाहून नेमक्या ठिकाणी उपचार करता येणार आहे. याविषयी भारतीय डायनोलॉजी अध्यायाचे संस्थापक तथा प्रमुख शल्यचिकित्सक डॉक्टर गौरव पगारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. डायनर्वोलॉजी हे सगळ्यात नवीन शस्त्रशास्त्र आहे आणि डायनर्वोलॉजी हे पेन मॅनेजमेंटच्या पेशंटसाठी किंवा ज्या रुग्णांना दीर्घ कालावधीपासून दुखण्याचा त्रास आहे आणि त्याचा इलाज कुठे होऊ शकत नाही, तो इलाज आपण डायनर्वोलॉजी ह्या सायन्सच्या माध्यमातून करतो. आणि हा जो आहे हा डे केअर ट्रीटमेंट्स आहे, जेणेकरून पेशंटला कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलायझेशन लागत नाही आणि पेशंट साधारणपणे 2 ते 3 तासात ह्याचा पूर्ण एक्सपिरियन्स घेऊन आपल्या घरी परत डिस्चार्ज घेऊ शकतो. तर ह्याच्यात आपण आजार म्हणजे फ्रोझन शोल्डर, कार्पल टनल, रेडियल टनल सिंड्रोम, खुब्याच्या आजूबाजूला होणारे दुखणे किंवा नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर परत चालायला अडचण होणार किंवा दुखण्यावाल्या जे पेशंट्स असतात किंवा बॅक पेनचे पेशंट झाले, मायग्रेन जो जगातला सगळ्यात तिसरा मोठा आजार आहे, मायग्रेनमुळे हा त्रास जो पेशंटला होतो तर त्याचीसुद्धा आपण उपचार जे आहेत ते या सर्जरीद्वारेच करू शकतो. तर ह्याचा जास्तीत जास्त फायदा कारण की भारत हा एक यंग पॉप्युलेशनचा देश आहे आणि स्पोर्ट्सकडे आपल्या खूप सारे पॉप्युलेशनचं अट्रॅक्शन आहे. तर ह्या स्पोर्ट्स इंजुरीज किंवा स्पोर्ट्समुळे होणारा जो पेन आहे तर हा पण ह्याच्यात मॅनेज केला जातो, कारण की रिपीटेड बॉलिंग किंवा फास्ट ॲक्शन बॉलिंग किंवा फास्ट रनर्समध्ये रिपीटेटिव्ह ॲक्शन्समुळे नसा दाबलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स म्हणजे की स्पीड, त्यांची पॉवर किंवा त्यांच्या स्ट्रेंथमध्ये फरक पडतो आणि हा सगळा डायनर्वोलॉजी मॅनेजमेंट आणि ट्रीटमेंट्सने आपल्याला रिगेन करतो. यावेळी डायनोलॉजी संज्ञा मांडणारे डॉक्टर बेंजामिन आणि अल्ट्रासाऊंड मार्गदर्शित शस्त्रक्रियेचे अग्रदूत डॉक्टर थॉमस यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सहभाग घेतला. People who work manually, people who do some repetitive movements. There is a lot of entrapments in nerves in the arm, in the legs, and there is a lot of dynamic entrapments that cannot be seen on electromyography. And so we developed some technique with Dr. Thomas with ultrasound and also with Dr. Goa to witness some problem and to help people by relieving the structure that are compressing the nerve. And so with the help of ultrasound, we can do it minimally and find some issues that are not found without the right exam. Right. डायनोलॉजीचा विशेष लाभ क्रीडापटू, खेळाडू आणि उच्च कार्यक्षमतेसाठी काम करणाऱ्या व्यावसायिकांना होणार आहे. डायनोलॉजी ही शस्त्रक्रिया, न्यूरोलॉजी, मस्क्युलोस्केलेटल मेडिसिन, वेदना विज्ञान आणि इमेजिंग तंत्रज्ञान यांचा संगम असलेली स्वतंत्र शाखा आहे. नर्व्ह एन्ट्रॅपमेंट सिंड्रोम, दीर्घकालीन नर्व्ह वेदना, डोकेदुखी, क्रॅनियल नर्व्ह विकार, कामाशी संबंधित नर्व्ह समस्या तसेच गुंतागुंतीवर प्रभारी उपचार करते, असेही डॉक्टर गौरव पगारे यांनी स्पष्ट केले. भारतात वाढत चाललेल्या नर्व्ह संबंधित विकार, दीर्घकालीन वेदना आणि कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर डायनोलॉजी ही शाखा अचूक शस्त्रक्रिया, कार्यक्षमता पुनर्संचयित करणे आणि दीर्घकालीन उपचार परिणाम सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.